बिहारमधील मोकामामध्ये जेडीयूचे बाहुबली अनंत सिंह यांचा विजय झाला। मोकामा ही बिहारमधील सर्वात चर्चेत असलेल्या विधानसभेच्या जागांपैकी एक जागा होती। या जागेवर जेडीयूचे उमेदवार बाहुबली अनंत सिंह निवडून आलेत। अनंत कुमार सिंह यांना 85,975 मतं मिळालेली आहेत। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बिहारमधील निकालाचे हे अपडेट आणि आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना देखील वेग येत असल्याचं पाहायला मिळतंय। बिहारमध्ये एनडीएच्या वतीने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं देखील कळतंय। तर तत्पूर्वी अनेक महत्त्वाच्या जागांसंदर्भातले हे निकाल देखील मी दाखवतोय। आतापर्यंत एनडीए 208 जागांवर आघाडीवर आहेत आणि महागठबंधनची जी पिछाड झालेली आहे 28 जागांपर्यंत महागठबंधन आहेत। एकंदरीत बिहारमधलं जे चित्र आहे ते स्पष्ट झालेलं आहे। एनडीएला 208 पर्यंत जागा मिळालेल्या आहेत आणि आता सत्ता स्थापनेच्या घडामोडी देखील घडत असल्याचं पाहायला मिळतंय। तर बिहारमधील मोकामामध्ये जेडीयूचे बाहुबली अनंत सिंह यांचा विजय झालेला आहे। मोकामा ही बिहारमधील सर्वात चर्चेमध्ये असलेल्या विधानसभेच्या जागांपैकी एक अत्यंत महत्त्वाची जागा होती। या जागेवर जेडीयूचे उमेदवार बाहुबली अनंत सिंह निवडून आले, तर अनंत कुमार सिंह यांना 85,975 मतं मिळालेली आहेत। धन्यवाद बिहार के मोदी जी, नीतीश कुमार, फिर नीतीश कुमार, जय हो। ऐतिहासिक वोटिंग, शिक्षित यदुवंशी भी वोट कहना, माई भी कहलेस, बहन भी कहलेस, नया युवा फर्स्ट टाइम वोटर सबने झाड़ के वोट किया। क्या रिजल्ट है, अद्भुत रिजल्ट है, अद्भुतम रिजल्ट है, अद्भुतास रिजल्ट। अपने विकास खातिर, अपने अस्मिता के सम्मान खातिर, जंगल राज के हमेशा पाताल में भेज देवे खातिर ही वोटिंग भइल बाटे। जितना धन्यवाद दे उतना कम बाटे, जितना धन्यवाद दे उतना कम बाटे। दिल खुश कर दिया आपने। वो सारी सभाएं, वो सारा मेहनत, वो सारी थकान गायब हो गई। देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण लोकांनी बिहारच्या विकासाला महत्त्व दिलं, विकासावर विश्वास ठेवला, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर नीतीश कुमार यांनी केलेलं काम, यांनी बिहारमध्ये केलेला विकास यावर विश्वास ठेवला आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, कारण लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणावर मतदान केलं। मागच्या वेळी सुद्धा भाजपच्या जागा जास्त होत्या, 75, जदयू 45 होत्या, पण मुख्यमंत्री आम्ही नितीशजींना केलं होतं आणि हा निर्णय केंद्राचं नेतृत्व पाची पक्षांचं मिळून करतात, तर ते योग्य वेळी याचा निर्णय नक्की घेतील। मला असं वाटतं की आम्हाला बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जर मतदान करायचं असेल तर त्यांचं लक्ष विकासाकडे वेधलं पाहिजे असं आम्ही ठरवलं आणि त्यामुळेच रफ्तार पकड़ चुका है बिहार, विकासाची गती बिहारने पकडली आहे। त्यामुळे मतदान जातीपेक्षा विकासाच्या गतीवर केलं पाहिजे हे ठसवण्यामध्ये आम्हाला यश आलं। नमस्कार। भाजपा का विजय दमदार, पप्पू के हार की हो रही है सेंचुरी पार। बिहार ने आज एक ऐतिहासिक फैसला दिया है। भाजपा का विजय दमदार है और पप्पू के हार का सिलसिला अब सचमुच सेंचुरी पार करता हुआ दिखाई दे रहा है। वोट चोरी के जो झूठे आरोप लगाए गए, बिहारी जनता ने उन्हें सीधे सीधे नकार दिया। फर्जी नैरेटिव का पर्दाफाश करते हुए जनता ने बहुमत से करारा जवाब दे दिया है। ये जीत सिर्फ एक चुनावी परिणाम नहीं, ये बिहार की जनता का देश के लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व पर रखा गया एक अटूट विश्वास है। विकास, स्थिरता और मजबूत नेतृत्व को बिहार ने पुनः एक बार स्वीकार किया है। आता ह्याच्यामुळे जे तिथले
जे गोल टोपी लावून फिरतात ना, अर्धी गोल टोपी, त्यांना काहीतरी आता अक्कल येणार. महाराष्ट्रात जे झालं त्याच्यापेक्षा बिहार 2 पाऊल पुढे गेलं आहे. आता एक ठाकरे अर्धी टोपी लावत होते, आता दुसरे ठाकरे पण स्पर्धेत सहभागी झाले, त्यांनी एक गोल टोपी लावायची सुरुवात केली आहे. तर हिरवे रंग आणि त्याच्यामुळे काल दिल्लीचा पर्वतस्फोट होऊ शकला. या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदीजी, बिहारचं सर्व नेतृत्व आणि विशेष करून बिहारमधील असंख्य कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो. त्यांची मेहनत फळाला आली आणि जनतेसमोर विकासाचा मुद्दा, बिहारच्या पुढील पिढ्या या शिक्षित झाल्या पाहिजे, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, बिहार हे क्षेत्र विकसित झालं पाहिजे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे, ह्या एक आश्वासक विचार घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो होतो आणि त्यावर शिक्कामोर्तब तिथील जनतेने केलं. मी जनतेचा सुद्धा खूप आभार मानेल आणि अभिनंदन. नितीश कुमारजींचे त्यांना मनापासून अभिनंदन देते, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते आणि अर्थातच आम्ही मान्य केलं पाहिजे की ह्यावेळी त्यांच्या अलायन्सचा परफॉर्मन्स अर्थातच आत्ताचा जो डेटा सांगतोय त्याच्यात त्यांना खूप मोठं यश आलेलं दिसतंय. बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये. त्याच्यामुळे मी नितीश कुमारजी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश कुमारजींचं आहे, त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. हे सगळ्या निवडणुका काय 90% 95% निकाल देता का? एवढी जनता आहे काय पाठीमागे? निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शी आणि स्वच्छ झालीच नव्हती. आणि जर एवढी लोकप्रियता होती तर 10-10 हजार रुपये का घातले त्यांच्या खात्यात? हे कुठली रेवडी वाटली? मतदार याद्यामध्ये घोळ करून निवडणूक निकाल फिरवले जात असतील तर 90% निकाल येणारच. हे सगळं काही देशामध्ये चाललेलं आहे, हे पारदर्शी काही होत नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे निकाल उद्याच्या लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत. संविधानावर हा देश उद्या चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे निकाल आहेत. लोकशाहीचा खून दिवसाढवळ्या केला जातो, तो निवडणूक आयोगाकडून केला जातोय हे आता स्पष्ट झालेलं आहे. जनतेचा कौल आता बिहारमध्ये स्वतः यांना तर माहित होतं तिथं लोकांमध्ये उद्रेक होणार आणि बिहारमध्ये उद्रेक होणार म्हणून त्या ठिकाणी कोणी जुलूस काढणार नाही, कोणी त्या ठिकाणी गुलाल उधळणार नाही. या पद्धतीची पूर्वसूचना प्रशासनाच्या माध्यमातून देऊन टाकलेली आहे. जनतेवर दबाव आणणं लोकशाहीमध्ये ही जी नवीन पद्धत आपण पाहतोय याचाच अर्थ दाल में काला आहे आणि निवडणूक आयोग हे सगळं पाप करते आहे हे याच्यातून स्पष्ट झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.